नमस्कार मित्रांनो. हे आहे तर हे आहे शिलाजीत आणि आज मी तुम्हाला याच्या बाबतीत एक सायंटिफिक व्हिडिओ देणार आहे. माझा प्रयत्न असेल की जेवढी काही मेन्स हेल्थमध्ये औषधं वापरली जातात, ॲलोपॅथिक असो, आयुर्वेदिक असो, त्यांच्याविषयी जेवढी काही सायन्स किंवा जेवढी माहिती उपलब्ध आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल किंवा ती शक्य आहे. तर असा हा प्रयत्न आहे आणि आजचा हा टॉपिक आहे तो म्हणजे शिलाजीत. हे मी कुठून तरी अरेंज केलं आहे अगेन कारण खूपच एक्स्ट्रीम पंजंट ऑर्डर आहे. शिलाजीत विषयी आज आपण जाणून घेऊया. शिलाजीत असतं काय? तसं तर शिलाजीतला असं मानलं जातं की प्रत्येक गोष्टीत उपयोगी पडतं. जसं की आयुर्वेदानंतर तुम्ही जेवढी काही सेक्सची औषधं मार्केटमध्ये मिळतात, शिलाजीत स्वर्णभस्म, शिलाजीत स्वर्णभस्म, असं प्रत्येक गोष्टीत होतं. पण काय शिलाजीत एवढं मॅजिकल आहे जेवढं शिलाजीतला समजलं जातं? आज त्या बाबतीत आपण जाणून घेऊ. तर शिलाजीतला मेमूही म्हणतात कारण हे फक्त इंडियामध्ये आयुर्वेदामध्ये याचं नाव शिलाजीत आहे. हे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने मिळतं. तर शिलाजीत जे आहे हे हिमालयामध्ये, भारतामध्ये हिमालयात मिळतं. सगळ्यात हाय प्युरिटीचं शिलाजीत मिळतं. याची प्युरिटी कशी डिसाईड केली जाते हे पुढच्या व्हिडिओत सांगतो. पण हे भारताशिवाय इतरही अनेक देशांमध्ये मिळतं. जसं मंगोलिया आहे, रशिया आहे, पेरू आहे, जिथे डोंगर आहेत, जिथे मोठे डोंगर आहेत तिथेच मिळतं. आणि त्यातही बऱ्याच वर्षांपासून याला एक नॅचरल रिव्हायटलायझर किंवा एक नॅचरल सेक्स बूस्टरप्रमाणे यूज केलं जातं. आणि याचा डिमांड इतका आहे की रशिया, मंगोलियामध्ये तर त्याच्या एक्सपोर्टवर बॅन आहे. बऱ्याचदा असं असतं की तुम्हाला एका चांगल्या क्वालिटीचा म्हणजे उत्तम असा शिलाजीत हवं असेल तर तुम्हाला रशियन किंवा मंगोलियन शिलाजीत जे तुम्ही नेटवर शोधाल तर मिळेल तुम्हाला. पण हे त्या कंट्रीजमध्ये एक्सपोर्टवर बॅन आहे. शिलाजीत हे नाव बेसिकली 2 शब्दातून बनलंय. शिला आणि जीत. सोप्या शब्दात म्हणायला गेलं तर जो दगडांना जिंकेल. तुम्ही याच्या क्वालिटीविषयी म्हणाल तर डोंगराची जी एनर्जी आहे, जर एखादं सबस्टेन्स असेल की एखाद्या माणसाला तो डोंगर किंवा दगडी बनवू शकतं तर त्याला शिलाजीत म्हणतात. मग जर तुम्ही कधी काश्मीर किंवा डोंगराळ प्रदेशात फिरायला गेलात तर तुम्हाला लोक जगू देणार नाही. तुमच्या मागे शिलाजीत घेऊन फिरत राहतील. शिलाजीत विकत घ्या, शिलाजीत विकत घ्या, याने हे होईल, याने ते होईल. पण हे सत्य नाही आहे. शिलाजीत विषयी सगळ्यात आधी समजून घ्यायचं की शिलाजीत जे आहे ते बनतं कसं. जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला वाटतं की मी चांगली माहिती देतो तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी जाणून घेऊया की हे शिलाजीत जे आहे ते बनतं कसं. तर डोंगराळ प्रदेशात जशी काही काळाने माती तयार होते, सॉईल म्हणजे आपली जी हमस आहे किंवा आपली टॉप लेअर आहे, जमिनीवरची जी उपजाऊ माती आहे, 1000-1500 वर्षांनंतर जी डोंगरात तयार होते, त्याचप्रकारे शिलाजीत जे आहे ते डोंगरांमध्ये 1500 फुटांपेक्षा जास्त उंचीचे डोंगर आहेत तिथे तयार होतं. तिथल्या व्हेजिटेशनमुळे बनते. स्पेशली काही प्लांट्स आहेत ज्याचं विशिष्ट नाव आहे असं म्हणतात त्यांच्यामुळे बनते. त्याचा काही खास रिसर्च किंवा प्रूफ मला अजून मिळाला नाही. पण जो या डोंगरांमधला व्हेजिटेशन आहे किंवा तिकडे जे प्लांट्स आहेत, जेव्हा ते मरतात तेव्हा डोंगरांमध्ये ॲब्झॉर्ब होतात पावसाळ्यामध्ये. आणि जेव्हा तीव्र उष्णता पडते डोंगराळ भागामध्ये, या उष्णतेमुळे हे जे व्हेजिटेशन आहे हे क्रश होतं आणि हजारो वर्षांनंतर डिग्रेडेशन होतं. याचं जे काही प्रोडक्ट बनतं ते क्रश होऊन त्याच्यातली जी काही एनर्जी आहे, केमिकल प्रोसेस आहे, ती झाल्यानंतर जेव्हा हे फायनली डोंगरांमधून पाझरू लागते, खास करून उन्हाळ्यामध्ये, त्याला म्हणतात शिलाजीत. तर हे 2 प्रकारे मिळतं. बऱ्याचदा रेझिन फॉर्ममध्ये मिळतं. रेझिन फॉर्म म्हणजे लिक्विड ड्राय, जसं डोंगरातून सॅप निघतं तसंच निघतं. बऱ्याचदा हे रॉक फॉर्ममध्ये मिळतं. पण नॉर्मली यूजच्या वेळी आपण याला रेझिन फॉर्ममध्ये किंवा याचा जो लिक्विड फॉर्म आहे, सेमी लिक्विड फॉर्म आहे, त्या फॉर्ममध्ये वापरलं जातं. शिलाजीतमध्ये काय असतं? शिलाजीतमध्ये बेसिकली 4 पार्ट असतात. त्याबद्दल सांगायला गेलं तर खूप आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, ज्या लोकांनी या विषयावर खूप रिसर्च केलाय. जेव्हा आपण शिलाजीत स्टडी करतो तेव्हा शिलाजीतमध्ये बेसिकली 4 पार्ट असतात. ह्युमिन, ह्युमिक ॲसिड, फल्विक ॲसिड आणि मिनरल्स. हे जे फल्विक ॲसिड आहे, हा याचा सगळ्यात ॲक्टिव्ह फॉर्म आहे. आणि याचमुळे तुम्ही पाहाल जेवढं काही चांगलं शिलाजीत जे इंटरनेटवर सेल होतं त्यात असं म्हटलं जातं की खूप हाय फल्विक ॲसिड कंटेंट आहे. हे फल्विक ॲसिड का महत्त्वाचं आहे? कारण हे जे फल्विक ॲसिड शिलाजीतमध्ये आढळतं, हाच त्याचा खरा ॲक्टिव्ह पार्ट आहे. हेच आहे जे बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतं. आणि याला कसं ओळखतात? कारण हेच वॉटर सॉल्युबल आहे. जेव्हा पूर्ण शिलाजीत तुम्ही पाण्यात टाकाल तेव्हा पूर्ण शिलाजीत पाण्यात मिसळलं जात नाही. फक्त त्याचा जो फल्विक ॲसिडचा पार्ट आहे तेवढाच पाण्यात मिसळला जातो. म्हणून जेवढा जास्त फल्विक ॲसिड कंटेंट आहे, जेवढं प्युअर शिलाजीत आहे तेच पाण्यात मिसळलं जातं. आणि म्हणून याची प्युरिटी जेव्हा चेक केली जाते, तुम्ही पाहाल व्हिडिओजमध्ये सांगितलं जातं प्युरिटीसाठी शिलाजीतच्या, ते पाण्यात मिसळून पहा. पाण्यात मिसळलं गेलं तरच हे खरं शिलाजीत आहे.
याला आग लावून पहा, हे खरं शिलाजीत असेल. का असं म्हणतात? कारण शिलाजीत तितकं नसतं जेवढं मार्केटमध्ये ते विकलं जातं. तुम्ही विचार करा, भारतामध्ये कित्येक लाख टन शिलाजीत विकलं जातंय आणि ओरिजिनल शिलाजीतचं प्रोडक्शन जे आहे ते बनतं साधारण 3,000 ते 4,000 किलो पूर्ण वर्षभरात. एवढं कसं तयार होऊ शकतं? तर लोक आहेत ना, ती शिलाजीतच्या आत कोल टार, मिनरल पिच, तुमचं हे ऑर्गॅनिक मेटल जसं खत असतं, जसं प्लांट प्रोडक्ट आहे, प्लांट मटेरियल आहे, ते क्रश करून, ते सडवून शिलाजीतमध्ये मिसळतात आणि मग ते विकलं जातं. तर खरं शिलाजीत ते आहे ज्यात फुलविक ॲसिड आहे, ज्यात कोल नाही आहे. जर कोल टार असेल तर त्याला आग लागेल. ऑर्गॅनिक मॅटर असेल तर पाण्यात मिसळणार नाही. मग जर खरं शिलाजीत आहे ज्यात ॲक्च्युअल फुलविक ॲसिड आहे, जे ॲक्च्युअली हजारो वर्षांनी तयार झालंय, तर ते पाण्यामध्ये सहज मिसळलं जाईल. आता काही लोकांनी याच्यावरही एक मार्ग काढलाय की जो डाय येतो मार्केटमध्ये कपडे धुण्यासाठी, ब्लॅक डाय किंवा ब्राऊन डाय, ते मिसळलं जाते शिलाजीतमध्ये. तुम्ही विचार कराल, हे येलो झालंय, हे ब्राऊन झालंय, हे डिझॉल्व्ह होत आहे, म्हणजे चांगलं शिलाजीत आहे. तर ही डिझॉल्व्ह टेस्टही ॲक्युरेट नाही आहे. पण काय करू शकतो, भारतात तर प्रत्येक गोष्ट बनावट आहे. तर उदाहरण म्हणून याला टेस्ट करू एकदा. तर हे म्हणायला गेलं तर माझ्याकडे आलंय, ओरिजिनल आहे असं देणारा म्हणतोय. आणि थोडंसं आपण हे इथे असं पाण्यामध्ये मिसळून पाहूयात. असं दिसतंय की बराचसा पार्ट दिसत असेल, बराचसा पार्ट तर दिसतोय तो खालच्या बाजूला बसलाय. तर हा जो पार्ट आहे तो ह्युमिक ॲसिड आहे. त्याचा काही विशेष रोल नाही आहे. हे जे ॲब्झॉर्ब झालंय, डिझॉल्व्ह झालंय आणि हे जे ब्राऊन झालंय, तुम्हाला दिसतंय, हे जे मिसळलं जात आहे तेच फल्विक ॲसिड आहे, जे ॲक्च्युली तुम्हाला घ्यायचं आहे आणि याच्यामुळेच बेनिफिट मिळतं. तर हेही काही कलर्समध्ये येतं, काही म्हणतात ब्राऊनमध्ये येतं, काही म्हणतात गोल्डनमध्ये येतं आणि त्याचमुळे गोल्डन शिलाजीत, ब्राऊन शिलाजीत, व्हाईट शिलाजीतही डिस्क्राईब्ड आहे. खूप जास्त तुम्ही डिटेलमध्ये गेलात तर. पण साधारणपणे नॉर्मल शिलाजीतमध्ये एवढं जरी डिझॉल्युशन मिळालं तरी आपण म्हणू शकतो की चांगलं शिलाजीत आहे, अडल्ट्रेशन नाही आहे. तरीही इंडियामध्ये अडल्ट्रेशन खूप कॉमन आहे. जर तुम्हाला शिलाजीत घ्यायचं आहे, खूप इंटरेस्ट आहे, पावडर फॉर्ममध्ये तर शिलाजीत कामच करत नाही. सध्या पावडरवाल्या कॅप्सूल्स खूप मिळतात. जर ॲक्च्युली हे घ्यायचं असेल तर रेझिन फॉर्ममध्येच बेस्ट आहे. आणि डिझॉल्व्ह केल्यानंतर हे आणि घेतात कसं, घ्यायचं असं आहे की एकतर तुम्ही दुधात घ्या किंवा याला पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब करून घेऊ शकता व्यवस्थित मिसळून. पण याचा मोठा प्रॉब्लेम असा आहे की शिलाजीतचा, तो म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून हे तुम्हाला घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, किती ग्रॅम घ्यायचं आहे, किती mg घ्यायचं आहे. काही म्हणतात की अगदी थोडंसं घ्यायचं आहे, काही म्हणतात 1 चमचा घ्यायचं आहे. हे खरं तर इतकं महाग आहे, याचा इतका पंजंट वास आहे, इतका वाईट वास आहे याचा. आता खरंच इतकं वाईट आहे की हे ओरिजिनल आहे, मिक्स आहे, माहीत नाही. आता याचा वास एवढा वाईट आहे की जर हे घ्यायचं असेल तर आय थिंक याला मध किंवा दुधात मिसळून याचा जो वास आहे तो कमी करून घेऊ शकता, तर त्याचं बेनिफिट होईल. पण सायन्स बुक्स, रिसर्च पब्लिकेशन, इवन टेक्स्टबुक्स, आयुर्वेदाचं टेक्स्टबुक, एन्शंट लिटरेचर, इवन जे मॉडर्न मेडिकल लिटरेचर आहे, ते शिलाजीतच्या काही प्रॉपर्टीजच्या बाबतीत, काही बेनिफिट्सच्या बाबतीत खूप हायली सांगतंय की बऱ्याच पेशंटना ज्यांनी चांगलं शिलाजीत घेतलंय त्यांना चांगला रिझल्ट मिळतो. का मिळतो, त्याचे बेनिफिट का मिळतात, ते यासाठी असतील. मी जे याचे बेनिफिट सांगतोय, तुम्ही पाहाल मी सांगतोय तुम्हाला, हे सायंटिफिक आहेत. ही कुठलीच अशी गोष्ट नाही जी मी सांगतोय की मी तुम्हाला कुठून तरी ऐकून सांगतोय. या त्या गोष्टी आहेत ज्या खऱ्या आहेत, हे सत्य आहे शिलाजीतबद्दल. आता याचे बेनिफिट पाहूया. हे पहिलं बेनिफिट आहे शिलाजीतचं, अँटीऑक्सिडंट. जे फल्विक ॲसिड आहे ते पाण्याच्या माध्यमातून वॉटर सॉल्युबल असल्यामुळे जेव्हा ते तुम्ही पिता ते रॅपिडली इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. प्रूव्हन आहे की ॲब्झॉर्ब होतं. आणि फल्विक ॲसिड जे आहे ते खूप स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे काही डॅमेज होतं आहे, हेमोग्लोबिनमुळे, स्मोकिंगमुळे, ऑक्सिजनेशनमुळे, मास्टर्बेशनमुळे, हाय स्ट्रेस लाईफस्टाईलमुळे, जो तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आहे, एक्सेसिव्ह बॉडी वेटमुळे, हार्मोनल प्रॉब्लेममुळे, औषधांमुळे, त्या सगळ्या ऑक्सिडेटिव्ह डॅमेजला हे शिलाजीत ब्रेक करतं, रिव्हर्स करतं आणि म्हणून तुम्हाला हिलिंग, रिपेअर आणि डॅमेज, म्हणजे तुमच्या बॉडीमधलं डॅमेज रिपेअर होईल, हिलिंग होईल आणि जर डॅमेज होत असेल तर ते डॅमेज थांबेल. आणि ही अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे शिलाजीतची, ज्यामुळे हे तुमच्या बॉडीमध्ये जे विकनेस आलंय, जे जिम करतात, बॉडी बिल्डिंग करतात, स्ट्रेसफुल लाईफ जगतायत, स्ट्रेसमुळे
लिबिडो लॉस आहे, एरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, स्पर्म काउंट लो आहे, टेस्टिस डॅमेज झालेत, ते सगळं काही रिकवर करतं. सेकंड बेनिफिट जे शिलाजीतमुळे मिळतं ते म्हणजे त्यातले हाय मिनरल कंटेंट्स. हे शिलाजीत डोंगरात मिळतं. डोंगरामध्ये माती आहे, मिनरल्स आहेत, व्हेजिटेशन मिनरल्स आहेत. या सगळ्यांमध्ये हाय मिनरल कंटेंट असतं. यात मॅग्नेशियम, झिंक, आयरन, कॉपर, हेवी मेटल्स खूप जास्त असतात. म्हणून बऱ्याचदा शिलाजीतमुळे डॅमेजही होऊ शकतो, कारण मिनरल कंटेंट हाय असतं जे लिव्हर खराब करू शकतं. शिलाजीत रेग्युलर घेत असाल तर LFTवर लक्ष देणं गरजेचं आहे. पण यातल्या मिनरल कंटेंटमुळे बॉडीमध्ये जी मिनरल डेफिशियन्सी असते, ज्यामुळे विकनेस असतो, शरीरात हार्मोनल डिस्टर्बन्सेस असतात, ते करेक्ट होतात. थर्ड आहे शिलाजीत इज नोन टू इन्क्रीज टेस्टोस्टेरॉन लेवल्स. कसं काम करतं नोबडी नोज, पण इनफ स्टडीज हॅव बीन डन. रिसर्चमध्ये ज्या लोकांना शिलाजीत दिलं गेलं आणि ज्यांना शिलाजीत नाही दिलं गेलं, शिलाजीत घेणाऱ्या लोकांमध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल जास्त दिसली. त्यामुळे म्हणतात की शिलाजीतमुळे लिबिडो वाढतो, सेक्शुअल पॉवर वाढवतो. हे टेस्टोस्टेरॉन कसं वाढतं मला माहीत नाही. मे बी मॅग्नेशियम आणि झिंक वाढवत आहे, मे बी फल्विक ॲसिडचा दुसरा एखादा रोल आहे, अजून क्लिअर नाही आहे. पण उंदरांमध्ये आणि माणसांमध्ये शिलाजीतमुळे टेस्टोस्टेरॉन लेवल वाढतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बोलू नये असं ते आहे शिलाजीत एक ट्रेमंडस न्यूरो एन्हान्सर आहे. आणि हे तर मॉडर्न न्यूरोलॉजीच्या स्टडीजमध्ये सुद्धा सापडलं आहे की शिलाजीत अल्झायमरसारखे आजार, विसरण्याचे आजार, म्हातारपणातले मानसिक आजार, वीकनेस, मेमरी या सगळ्यांमध्ये शिलाजीतचा महत्त्वाचा रोल आहे. शिलाजीत मेमरी वाढवतं, अल्झायमर थांबवतं, म्हातारपणात मेंटल बॅलन्स इम्प्रूव्ह करतं. शिलाजीतचे न्यूरो इन्हॅन्सर प्रॉपर्टीज ज्यावर खूप अभ्यास केला जातोय, तुम्ही पाहाल नेटवर, पबमेडवर सर्च केलं तर शिलाजीतच्या न्यू एन्हान्समेंट रोलवर खूप सगळ्या स्टडीज आहेत. आणि होऊ शकतं न्यूरो एन्हान्समेंटमुळे टेस्टोस्टेरॉन वाढतंय, प्रोलॅक्टिन वाढतंय, कॉर्टिसॉल कमी होतंय, मेमरी शार्प होते, शार्पनेस आणि फोकस वाढून लिबिडो किंवा एन्हान्समेंट होतं. तर आज हा छोटासा 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा 12 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ बनवला आहे शिलाजीतवर. यात मी तुम्हाला जे काही सांगितले ते सगळं सत्य आहे, एकदम रिसर्च्ड आहे. यात असं काहीच नाही आहे. जसं तुम्ही नेटवर जाऊन शिलाजीत शोधायला गेलात तर असं कळेल शिलाजीत खाल्लं तर सगळं होईल, हे अमृत आहे, असं नाही आहे. शिलाजीत एक चांगली गोष्ट आहे, पण असं नाही आहे की फक्त शिलाजीत खाल्ल्याने सगळं ठीक होईल. पण हां, जर तुम्ही विश्वास ठेवत असाल आयुर्वेदावर आणि नॅचरली तुम्हाला शिलाजीत घ्यावंसं वाटतंय, तर ॲटलिस्ट हे बेसिक नॉलेज तुम्हाला असायलाच हवं. त्यानंतर जसजसं तुम्ही हे वापराल याचे बेनिफिट्स तुम्हाला कळू लागतील. तुम्ही आणखी ॲडव्हान्समध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला हे समजलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की अजूनही असे खूपसे ड्रग्ज आहेत ज्याच्यावर व्हिडिओ बनवलेत, स्पेरोलिना, योहेम्बिन, शतावरी किंवा नॅचरोपॅथीमध्ये माका रूट, असे ॲटलिस्ट 30 to 40 प्रॉडक्ट्स ज्यांच्यावर मला असे व्हिडिओ बनवायचे आहेत. जर तुम्हाला ते बघायचे असतील सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वाटत असेल हे व्हिडिओ हेल्पफुल नाही आहेत, कमेंट करा. हेल्पफुल असेल तर लाईक करा, शेअर करा. मी असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहीन. थँक्यू सो मच. टेक केअर.